शाहूवाडी तालुक्यातल्या सोंडोली इथले संजय जाधव यांच्या शेतात 19 ऑगस्ट 2018 रोजी टॉवर उभारणीचं काम सुरू होतं। या टॉवरचं साहित्य चोरीला गेल्यावरून जाधव यांनी महेश पाटील, मयूर सावंत, विजय साखरे आणि दीपक इथापे यांच्याकडे विचारणा केली होती। ही विचारणा केल्याचा राग मनात धरून सायंकाळी त्यांनी संजय जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता। यामध्ये संजय जाधव गंभीर जखमी झाले होते। या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। शाहूवाडी पोलिसांनी या सशस्त्र खुनी हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. जठार यांनी या प्रकरणाचा तपास केला होता। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.एफ. सय्यद यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली। सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी या प्रकरणात 12 साक्षीदार तपासले। यामध्ये लक्ष्मी जाधव यांच्यासह प्रत्यक्षदर्शी 4 साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या। सरकारी वकिलांनी सादर केलेले साक्षी पुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं भरत पाटील, दीपक इथापे, मयूर सावंत आणि विजय साखरे या चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी ही माहिती दिली। या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी सीमा आष्टेकर, हवालदार फारुख पिरजादे यांचं विशेष सहकार्य लाभलं।